मंगळवारी नालासोपाऱ्यात गॅस पाईप फुटून द्वारका हॉटेलला आग लागल्याची घटना ताजी असतानाच बुधवारी विरार पश्चिमेच्या भागात मिसळ दुकानाला देखील भीषण आग लागली होती। सकाळी 7:45च्या सुमारास ही घटना घडली। या आगीत दुकान जळून खाक झालं आहे। विरार पश्चिमेच्या रेल्वे स्थानकाजवळील गावठाण रस्त्यावर आनंद लक्ष्मी इमारत आहे। त्यातील गाळा क्रमांक 5 आणि 6 मधील घुमटकर मिसळचे दुकान आहे। बुधवारी सकाळी 7:45च्या सुमारास या दुकानात अचानकपणे आग लागली होती। यामुळे नागरिकांची मोठी तारांबळ उडाली होती। या घटनेची माहिती पालिकेच्या विरार अग्निशमन केंद्राला मिळताच घटनास्थळी पोहोचून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे काम सुरू करण्यात आलं होतं। मात्र आगीने अधिकच पेट घेतल्याने इमारतीमध्ये धुराचे वातावरण निर्माण झाले होते। त्यामुळे तातडीने या इमारतीमध्ये राहत असलेल्या नागरिकांना अग्निशमन दलाच्या जवानांनी बाहेर काढले, तर दुकानात असलेले 7 सिलेंडर सुद्धा बाहेर काढण्यात आले। जवळपास 2 ते 2.5 तासाच्या अथक प्रयत्नानंतर आग आटोक्यात आली असल्याची माहिती पालिकेच्या अग्निशमन दलाच्या जवानांनी दिली। सुदैवाने या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नसून दुकान जळून खाक झाले। ही आग लागली तेव्हा दुकान बंद होतं। आग कशाने लागली हे समजले नाही। मंगळवारी नालासोपाऱ्यात गॅस पाईप फुटून द्वारका हॉटेल जळून खाक झाले होते, तर 7 जण होरपळून जखमी झाले होते। सातत्याने वसई विरारमध्ये आगच्या दुर्घटना समोर येत असल्याने शहरातील अग्निसुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे।